अमरावती शहरात नवीन निर्माणाधीन इमारतीमधून प्लंबिंग साहित्य व इलेक्ट्रिक वायरचे बंडल चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण 2,22,711 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन नागपूर गेट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अकबरनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख झहीर हा जॅग्वार कंपनीचे नळाचे साहित्य विक्री करण्यासाठी कबाडी व्यावसायिकांकडे फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकाने आरोपीला अकबरनगर येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने आपले नाव झहीर खान वल्द जमीन खान उर्फ राजा व 21 वर्ष राहते अकबरनगर पुलाजवळ पोलीस स्टेशन नागपूरकडे असे सांगितले. पुढील चौकशीत आरोपीने कबुली दिली की हा माल त्याने 2 दिवसापूर्वी सामरानगर जुना बायपास MIDC जवळील नवीन निर्माणाधीन इमारतीतून चोरी केला असून या गुन्ह्यात त्याचा साथीदार शेख अझरुद्दीन शेख कमरुद्दीन फरार सहभागी आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन राजापेठ येथे अपराध क्रमांक 44/2026 अंतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीकडून जॅग्वार कंपनीचे शावर, स्पाउट, वेस्ट कपलिंग, कॅन्सिल कॉक बॉडी, बेसिन कॅन्सिल पार्ट, एंजल कॉक इत्यादी साहित्य 1,20,711 रुपये, गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा MS27 EA 7028 अंदाजे 1,00,000 रुपये तसेच रोख 2,000 असा एकूण 2,22,711 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम गुगे तथा रमेश धुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बचाटे तसेच पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल फिरोज खान, सतीश देशमुख, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, सय्यद नाझीम, रणजित गावंडे आणि चालक प्रभात पोकळे यांचा समावेश होता. अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.